ॲबिलिटी ठरवत असते की तुम्ही काय करू शकता, मोटिवेशन ठरवत असतं की तुम्ही काय करता, आणि तुमचा ॲटिट्यूड हे ठरवतो की तुम्ही ते किती चांगल्या प्रकारे करू शकता. आणि म्हणूनच एक ॲटिट्यूड डेव्हलप करा आणि कुठलीही गोष्ट ती कितीही अवघड वाटत असली तरीसुद्धा तिला अगदी इझी करून टाका. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज मी आपल्या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारा असा एक पार्ट, आणि जो की विद्यार्थ्यांना फार जास्त अवघड जातो, म्हणजे डोक्याला ताप असतो अगदी, हे लक्षात कसं ठेवायचं हेच समजत नाही, तो टॉपिक घेणार आहे. आणि तो म्हणजे परकीय व्यापार. अर्थात परकीय व्यापारमधले जे काही पॉईंट असे आहेत जे की लक्षात ठेवायला आपल्याला अवघड जातात, जसं की इतर देशांशी असलेली भागीदारी असेल, राज्यांचा क्रम असेल, आयात निर्यातीमध्ये वस्तूंचा वाटा किती आहे, हे जे काही लक्षात ठेवायला तुम्हाला अवघड जातं ते तुमचं अगदी इझी होऊन जाईल. आणि बऱ्याच स्टुडंटना जसं वाटतं की ट्रिक्स ज्या आहेत त्या फक्त म्हणजे ट्रिक्सनी फार काही लक्षात राहत नाही किंवा ट्रिक्सने अभ्यास करणं इतकं इझी नसतं. तर 90 डेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर बऱ्याच वॉरियर्सचा हा दृष्टिकोन बदलला. कारण जर तुम्हाला कळलं की ट्रिक्स कशा यूज करायच्या असतात तर निश्चितच ट्रिक्सने खूप जास्त प्रमाणावरती तुमचा अभ्यास होतो. आणि कंबाईंडचा जर विचार केला तर कंबाईंडमध्ये येणारे प्रश्न हे जनरली फॅक्च्युअल बेस्ड असतात, फॅक्टवरती आधारित असतात, आणि त्यामुळे खूप मोठा डाटा आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज असते. आणि तिथे तुम्हाला ही टेक्निक 100% फायदेशीर ठरते. मात्र एक आहे की दुसऱ्या कोणाच्या ट्रिक्स आपण जर जसाच्या तशा उचलून वापरत असू तर त्या विसरल्या जाण्याच्या किंवा त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून जसं मी नेहमी सांगते की कुठल्याही व्यक्तीने जर एखादी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली तर त्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्या. ज्यावेळेला लॉजिक तुम्हाला समजतं तर ती ट्रिक जी आहे ती तुमच्या आपोआप लक्षात राहते. मग आज आपण ॲक्च्युली काय पाहणार आहोत तर परकीय व्यापारामध्ये भारतातल्या आयात मूल्यानुसार वस्तूंचा जो वाटा आहे तो आपण पाहणार आहोत. आयात मूल्यातील देशांचा वाटा पाहणार आहोत, म्हणजे कुठल्या देशांसोबत आपला परकीय व्यापार जास्त प्रमाणात होतो, किंवा रॅदर मी असं म्हणेन की कोणाकडून आपण जास्त आयात करतो. त्याच्यानंतर निर्यात आपण कोणाला जास्त करतो, कुठल्या वस्तूंची निर्यात जास्त करतो, आणि स्पेसिफिकली राज्यांचा जो वाटा आहे निर्यातीमध्ये, कुठल्या राज्याकडून जास्त निर्यात केली जाते, कुठल्या राज्याकडून कमी केली जाते. तर हे जनरली जे क्रम लावासाठी प्रश्न येऊ शकतो. एखादा प्रश्न सरळ सरळ वन लाईनर बनू शकतो, कुठल्याही अँगलनी या टॉपिकवरती प्रश्न बनू शकतो, आणि त्या दृष्टीने हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. तर पहिल्यांदा आपण जो डाटा आहे तो समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर तो कसा लक्षात ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. मग जर आपण भारतातल्या आयात मूल्यातील वस्तूंचा वाटा पाहिला, म्हणजे जे काही आपण आयात करत आहोत, जी काही आपण दुसऱ्या देशाकडून काही वस्तू ज्या मागवत आहोत त्याच्या आयात मूल्यानुसार, किमतीनुसार हा वाटा आहे. ठीक आहे, इथे बरेच जण कन्फ्यूज होतात. म्हणजे जसं की 90 डेजच्या डिस्कशनमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की ज्या वेळेला एखादी वस्तू आपण मागवतो, फॉर एक्झाम्पल सोनंही मागवलं आपण आणि लोखंडही मागवलं, तर या दोन्हीच्या किमतीमध्ये जी आहे ती तफावत आहे. मग वजनानुसार नाही तर आयात मूल्यानुसार आपण वस्तूंचा वाटा जो आहे तो इथे पाहणार आहोत. ठीक आहे, मग 2019-20 आणि 20-21 अशी दोन्ही आकडेवारी आपण पाहतोय, कारण आयोग आपल्याला कुठल्याही अँगलने प्रश्न विचारू शकतो. जर 2019-20चा विचार केला तर सर्वाधिक आयात आपण कच्चे पेट्रोलियम जे आहे या वस्तूंची आयात आपण केलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाला येतं सोनं, त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने, त्यानंतर मोती आणि मौल्यवान खडे, आणि त्यानंतर कोळसा व कोक. आता याच्या बाबतीत तुम्हाला एक बेनिफिट आहे की 2019-20 मध्ये जो वस्तूंचा वाटा आहे किंवा वस्तूंचा क्रम आहे तोच क्रम 2020-21ला आहे. फक्त जे पर्सेंटेज आहे त्यांचं ते थोडंसं चेंज झालेलं आहे. मात्र जर आपण क्रम पाहिला की सर्वाधिक आयात आपण कशाची केलेली आहे तर कच्चे पेट्रोलियम, त्यानंतर सोने, त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने, त्यानंतर मोती आणि मौल्यवान खडे, आणि सगळ्यात शेवटी कोळसा आणि कोक. ठीक आहे, तर या 5 वस्तू तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आणि खूप फनी अशी ट्रिक जी की डिस्कशनच्या वेळेला जस्ट सुचली आणि मी स्टुडंटसोबत शेअर केली होती आणि मुलं खूप हसली होती. ती एक छोटीशी ट्रिक जी आहे ती मी इथे तुमच्यासोबत शेअर करते, ज्यामुळे तुम्ही कधीच विसरणार नाही की भारत ज्या वस्तूंची आयात करतो त्या वस्तूंचा क्रम काय आहे 2019-20 आणि 20-21साठीचा. ठीक आहे, पर्सेंटेज मी समोरच दिलेला आहे. 19-20ला कच्चे पेट्रोलियम 21.7% एवढी आयात होती, तर 2020-21ला 15%, म्हणजे कमी झालेली आहे. ठीक आहे, सोने 5.9 आणि इकडे 8.8, म्हणजे सोन्याचा वाटा हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. पेट्रोलियम उत्पादने
5.9 5.9 सेमच आहे. मोती मौल्यवान खडे 4.7% एवढी आयात आपण केली होती. आणि जर 20-21चा विचार केला तर 4.7 आणि 4.8 म्हणजे स्लाइट डिफरन्स आहे, पण थोडी वाढलेली आहे म्हणू शकतो आपण. आणि कोळसा आणि कोक 4.7%वरून 4.1%ला आपण आलोय, म्हणजे थोडी कमी झालेली आहे. ठीक आहे. तर आता हे तुम्ही कसे लक्षात ठेवाल? जनरली तुम्ही एक इमॅजिन करा, एक फॅमिली इमॅजिन करा, जे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्स केलं असेल, की एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये समजा नवरा बायको आहेत आणि याची आई म्हणजे हिची सासू आहे. ठीक आहे. हे तिघं जणच राहतात. आता या तिघांना घरामध्ये काहीतरी आणायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आयात करायची. आपण ज्यावेळेला एखादी ट्रिक पाहतोय तर ती ट्रिक कशाची आहे हे पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर यांना काहीतरी आणायचं आहे, म्हणजे आपल्याला आयात करायचं. इंडिया एक कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये 3 लोक राहतात आणि त्यांना काहीतरी आयात करायचं आहे. मग आयात करताना नवरा काय म्हणतो की मला बाहेर वगैरे फिरायला जावं लागतं आणि पेट्रोल फार महाग होते, तर मला आत्ता पहिल्यांदा कच्चं पेट्रोल फक्त घ्यायचं आहे. ठराविक पैसे त्याच्यातून मला कच्चं पेट्रोल घ्यायचं. बायकोला राग येतो. ती काय म्हणते की तुम्ही तुमच्यासाठी कच्चं पेट्रोल घेताय, नाही मला पण माझ्यासाठी पाहिजे, मी माझ्यासाठी सोनं घेणार आहे. नवरा काय मागतो? कच्चं पेट्रोल मागतो. बायको म्हणते की नाही नाही मला सोनं पाहिजे. नवरा म्हणतो तू असं म्हणजे मी काहीतरी घ्यायला लागलो म्हणून मागतेस का? आता नाही, आता मला पक्क पेट्रोल पाहिजे, आता मला पक्क पेट्रोल पाहिजे. बायको म्हणते असं आहे काय? मग मला आता सोनं नको, मला आता मोती पाहिजेत. काय पाहिजेत? मोती पाहिजेत. मला मौल्यवान खडे पाहिजेत, सोन्यापेक्षा पण किमती असं मला काहीतरी पाहिजे. आणि तेवढ्यात मग ही सासूबाई जी असते ना, ती या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि ती म्हणते कोळसं झालं तुमच्या मागण्यांचं, मला हे पाहिजे मला ते पाहिजे. असतं ना आपल्याकडे गावाकडे असतात आजीबाई, तर असं बोलतात जनरली, कोळसं झालं तुमच्या मागण्यांचं, काही पण आयात करताय. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? पहिल्यांदा नवऱ्याने मागितलं कच्चं पेट्रोलियम, बायकोने मागितलं सोनं. नवरा म्हटला आता मला कच्चं पेट्रोल नको आहे, पेट्रोलियमची उत्पादनं पाहिजेत. बायको म्हटली मला पण सोनं नको आहे, मला मौल्यवान खडे पाहिजेत. आणि सासूबाई येते आणि म्हणते कोळसं झालं तुमच्या मागण्यांचं किंवा तुमच्या आयातीचं. याच्यावरून पहिल्या 5 वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात राहतील: कच्चे पेट्रोलियम, सोने, पेट्रोलियम उत्पादन, मोती व मौल्यवान खडे आणि कोळसा व कोक. माझी 90 डेजवाली पोरं तर हे कधीच विसरणार नाहीत, कारण आम्ही खूप फनी टाईपमध्ये हे घेतलं होतं. सो तुमच्या पण ते लक्षात राहील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. आता हा झाला आयात मूल्यातील वस्तूंचा वाटा. आता आयात मूल्यात जर आपण विचार केला तर देशाकडून, कुठल्या देशांकडून आपण आयात करतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2019-20 आणि 2020-21चा जर विचार केला तर पहिले 3 देश जे आहेत, चीन, अमेरिका, दुबई, UAE, संयुक्त अरब अमिराती. बट इथे मी दुबई का म्हटलं ते तुम्हाला थोड्या वेळात समजेल. चीन, अमेरिका, UAE आणि चीन, अमेरिका, UAE हे 3 देश समान आहेत. 2019-20चा विचार केला तर सर्वाधिक आयात आपण चीनकडून केली आहे, जे की आपल्याला माहिती आहे चायनीज वस्तू आपण फार वापरतो. चीन, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर UAE, त्यानंतर सौदी अरेबिया आणि त्यानंतर इराक. हा आहे 2019-20चा क्रम. तेच जर आपण 2020-21मध्ये पाहिलं तर चीन, अमेरिका, UAE, त्यानंतर स्वित्झर्लंड आणि त्यानंतर सौदी अरेबिया हे आहेत 2020-21 मधले देश. पर्सेंटेज समोर मी दिलेलं आहे, तुम्ही ते नंतर नोट डाऊन करून ठेवलं तरी चालेल. फक्त पर्सेंटेजच्या बाबतीत म्हणजे जर खूपच विचारायचं असेल तर मग ते काय करतील की पहिल्या 5 देशांचा वाटा किती वगैरे असं काहीतरी विचारतील. बट आत्ता आपला फोकस कशावरती आहे की जे फॅक्ट आहेत ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, त्याच्यावरती आपण फोकस करतोय. मग एक कॉमन सेन्स आहे की आपण मॅक्झिमम आयात कोणाकडून करतो? चीनकडून करतो. तर दोन्हीकडे चीन कॉमन आहे. आणि अमेरिका आणि UAE, आता इथून पुढे आपण UAEला दुबई का म्हणणार आहोत? कारण संयुक्त अरब अमिरातचा तो एक भाग आहे आणि दुबई ट्रिकच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायला इझी जातं. म्हणजे UAE हे लक्षात ठेवण्यापेक्षा दुबई हे तुमच्या इझिली लक्षात राहील, म्हणून आपण UAEच्या ठिकाणी दुबई हा शब्द फक्त कोडवर्ड म्हणून वापरतोय. ठीक आहे. तर चीन, अमेरिका आणि दुबई, UAE यांच्याकडून पहिल्या 3 क्रमांकाचे आहेत. 19-20ला सेम आहे. 19-20 आणि 20-21ला सेम आहे. 19-20ला जर पुढे बघितलं आपण तर सौदी अरेबिया आणि इराक. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की काय म्हणतात त्याला, म्हणजे 100 वस्तू ज्या आहेत ना त्या इराणी मागवलेल्या आहेत. इराणी मागवलेल्या आहेत. कोणाकडून? चीन, अमेरिका, UAE कडून. चीन, अमेरिका, UAE कडून वस्तू किंवा इरा यांनी आयात केली. सरळ असंच एक सेंटेन्स लक्षात ठेवा की चीन, अमेरिका आणि
UAE किंवा दुबई लक्षात ठेवा, ठीक आहे. UAE कडून सौ इरा, आपल्याकडे सौ म्हटलं जातं ना, सौ इरा यांनी काय केलं, वस्तू आयात केल्या किंवा यांनी जास्त आयात केलेली आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आयातीच्या बाबतीमध्ये. सो चीन, अमेरिका, UAE आणि सौ इरा हे तुमच्या लक्षात राहील. आता तेच इकडे जर तुम्ही 20-21ला आला तर इथे सौ इरांनी केलेलं आहे. मग इकडे कोण करणार आहे, तर 2020-21ला चीन, अमेरिका, UAE सेम कंट्रीजमधून स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया आहे. तर आता इरा जी आहे, सौ इरा ही अगेन लेडी झाली. इथे जसं आपण पाहिलं तिन्ही काहीतरी मागवलं किंवा 100 वस्तू मागवल्या म्हणून तिच्या मिस्टरांनी स्वीट मागवलं, 100 रुपयांचं स्वीट मागवलं, ठीक आहे. स्वीट मागवलं 100 रुपयांचं, स्वीट आणि सौ हे फक्त पुढे ॲड करा म्हणजे चीन, अमेरिका, UAE तर लक्षात राहील. फक्त पुढच्या 2 कंट्रीज ज्या आहेत त्या चेंज होतात. अशा पद्धतीने तुम्ही आयात मूल्यातील देशांचा वाटा जो आहे तो लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता आपण निर्यातीकडे येऊयात. आयात तुम्हाला समजली असेल की कुठल्या देशाकडून आपण जास्त आयात करतो आणि कुठल्या वस्तूंची आपण आयात जास्त करतो. आता निर्यात मूल्यामध्ये देशांचा वाटा जर आपण पाहायचं म्हटलं तर 2019-20ला आपण सर्वाधिक निर्यात कोणाला केलेली आहे, अमेरिकेला 16.9%, त्यानंतर UAE, संयुक्त अरब अमिरात, ज्याला की आपण दुबई असं कन्सिडर करणार आहोत आपल्याला लक्षात राहावं म्हणून, UAE 9.2% इतकी, चीन 5.3%, हाँगकाँग 3.5% आणि सिंगापूर 2.9%, ठीक आहे. त्यानंतर 20-21चा विचार केला तर अमेरिकेला 17.7% एवढी निर्यात केली आहे म्हणजे थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. चीनला 7.3% इतकीच निर्यात केली आहे, कमी झालं आहे. UAEला 5.7 म्हणजे प्रमाण वाढले. हाँगकाँग सेमच आहे 3.5 आणि बांगलादेशचं पण प्रमाण वाढले 3.1. आता इथे अगेन एक छोटीशी स्टोरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लक्षात घ्या की बऱ्याच जणांना असं वाटतं की एवढ्या सगळ्या ट्रिक झाल्या मग लक्षात नाही राहणार, पण आपली एकही ट्रिक अशी नाही आहे जी तुम्हाला कन्फ्यूज करेल किंवा जी तुम्ही विसरून जाल किंवा जी तुमच्या लक्षात नाही राहणार. ज्यावेळेला आपण कुठली ट्रिक पाहतोय तर त्या ट्रिकमध्ये आपण असं काहीतरी म्हणजे त्या स्टोरीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही हेही लक्षात राहील की आपण कशाची ट्रिक पाहतोय. म्हणजे ज्यावेळेला मी असं म्हणते की म्हणजे नवरा जो आहे तो म्हणतो की कच्चं पेट्रोलियम पाहिजे, बायको म्हणते सोनं मागवायचंय, तो म्हणतो की नाही मला पक्कं पेट्रोल पाहिजे म्हणजे पेट्रोलियम उत्पादनं पाहिजेत, ती म्हणते नाही मला मोती आणि मौल्यवान खडे पाहिजेत, आणि मग सासू म्हणते की या तुमच्या आयातीचं कोळसं झालं. म्हणजे आयातीमध्ये कुठल्या वस्तू आहेत हे तुम्हाला कळते. ज्यावेळेला आपण देशांचा विचार करतोय, चीन, अमेरिका, दुबई याच्यावरून सौ इरा यांनी काहीतरी मागवले, तर मागवले याचा अर्थ अगेन आयात आला आणि त्यांनी सौ इरा यांनी चीन, अमेरिका आणि दुबईवरून काहीतरी मागवलं म्हणून त्यांच्या नवऱ्याने पण स्वीट मागवलं 100 रुपयाचं. तर चीन, अमेरिका, दुबई, स्वीट आणि सौ म्हणजे सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया हे देश पण तुमच्या लक्षात राहिले आणि आयातीतला वाटा आहे हे पण तुमच्या लक्षात राहिलं. इन द सेम वे आता आपल्याला निर्यातीतलं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आता इथे आपण काहीतरी निर्यात करणार आहोत, ठीक आहे. मग आता निर्यातीचा जर विचार केला तर पहिल्यांदा अमेरिका आहे, त्यानंतर UAE आहे, चीन, हाँगकाँग, सिंगापूर. अमेरिका आणि चीनचा क्रम ना बऱ्याच बाबतीत एकाखाली एक आपल्याला पाहायला मिळतो. चीन, अमेरिका पण पाहायला मिळेल, पण अमेरिका, चीन जिथे जिथे तुम्हाला पाहायला मिळेल मग ते FDIच्या बाबतीत असेल, शस्त्रांवरचा खर्च असेल किंवा संरक्षणविषयक खर्च किंवा शस्त्रांची आयात वगैरे अशा कुठल्याही बाबतीत तुम्हाला अमेरिका, चीन एकाखाली एक जर सापडलं ना, तर जसं आपण लोकसंख्येमध्ये मी सांगितलं होतं ना, ठाणे आणि पुणे एकाखाली एक बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. ठाणे आणि पुणे जनरली या दोघांचा क्रम असाच येतो, तर तिथे आपण TP म्हणजे टाइमपास म्हणून लक्षात ठेवतो. तसं अमेरिका आणि चीन जिथे जिथे तुम्हाला अभ्यास करताना आढळेल क्रमामध्ये, त्यावेळेला तिथे तुम्ही आमची हा शब्द लक्षात ठेवा. आमची म्हणजे अमेरिका आणि चीन, कारण तसंच मी लक्षात ठेवलं आणि ते इझिली लक्षात पण राहतं, ठीक आहे. मग आता अमेरिका, UAE, चीन, हाँगकाँग, सिंगापूर. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की दुबईचे जे लोक आहेत ना, जे सर्वसामान्य असतात, आम लोक, मँगो पीपल ज्यांना आपण सर्वसामान्य जनता म्हणतो, तर त्या लोकांचं हसू जे आहे ना कुठेतरी हरवले, कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून आपण त्यांना काहीतरी पाठवणार आहोत, ठीक आहे. त्यांचं हसू किंवा त्यांचा आनंद, त्यांचं हसू परत मिळवण्यासाठी आपण त्यांना काहीतरी निर्यात करणार आहोत. कोणाला? दुबईचे जे आम लोक आहेत त्यांचं हसू यावं म्हणजे त्यांना हसायला यावं यासाठी आपण त्यांना काहीतरी निर्यात करणार आहोत. मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल? आम दुबई म्हणजे आम लोग दुबई के, ठीक आहे. आम दुबईची हसी
परत मिळावी म्हणून आम्ही त्यांना काय केलं, निर्यात केली. आम दुबईची हसी परत मिळावी म्हणून आम्ही त्यांना निर्यात केली. आम दुबईची हसी परत मिळावी म्हणून आम्ही त्यांना निर्यात केली. आम म्हणजे अमेरिका, दुबई म्हणजे UAE, ची म्हणजे चीन, हा म्हणजे हाँगकाँग, सी म्हणजे सिंगापूर. आम दुबईची हसी परत मिळावी म्हणून आम्ही त्यांना निर्यात केली किंवा आम्ही त्यांना काही वस्तू दिल्या. आता दुबईचे लोक एवढे आनंदी झाले की आम्हाला तिथे जाऊन राहायची इच्छा झाली. दुबईचे लोक एवढे आनंदी झाले की तिथे जाऊन राहायची इच्छा झाली. म्हणजे पहिल्यांदा 1920ला आम दुबईची हसी परत यावी म्हणून आम्ही त्यांना निर्यात केली आणि आता ते खुश झाले म्हणून आम्ही तिथे आमचा बंगला पण बांधलेला आहे. ठीक आहे. तर आपण जनरली काय म्हणतो, आमचा दुबईत हाय बंगला, तर त्याच्याऐवजी आपण काय म्हणणार, आमची दुबईत हाय बंगला. ठीक आहे. तुम्ही आमचाही म्हणू शकता, आमची दुबईत हाय बंगला. आणि त्या बंगल्यामध्ये आम्ही काय करतोय, त्या बंगल्याकडे सामान नेण्यासाठी आम्ही निर्यात करतोय. आमचा दुबईत हाय बंगला, तिथे आम्ही निर्यात करतोय. आत्ता अगोदर आम दुबईची हसी कुठेतरी हरवलेली म्हणून त्यांना निर्यात केली. आता तिथे एवढे सगळे खुश आहेत की आम्हालाही तिथे जायचं म्हणून आमचा दुबईत हाय बंगला, तिथे आम्ही काय करतोय, निर्यात करत आहोत. ठीक आहे. तर ते मला आठवत नाही आहे सॉन्ग आता, मी काल असंच गुणगुणत होते. तर ते तुम्ही ट्युनिंगमध्ये म्हणू शकता की आमचा दुबईत हाय बंगला निर्यात करतोय चांगला. ठीक आहे. तर त्या ट्यूनमध्ये तुम्ही ते म्हणू शकता. आता इथे आमचा म्हणजे आमची म्हणजे अमेरिका चीन, जसे मी आधीच तुम्हाला सांगितलं, आमची हा शब्द म्हणजे अमेरिका चीन हे लक्षातच ठेवायचं. आमची दुबईत म्हणजे UAE, हाय म्हणजे हाँगकाँग, बंगला म्हणजे बांगलादेश. आम दुबईची हसी परत मिळवण्यासाठी तिथे आम्ही काही वस्तू पाठवल्या. तिथे लोक एवढे खुश झाले की आता आमचा दुबईत हाय बंगला. तर 2019-20 आणि 2020-21 दोन्ही देश तुमच्या लक्षात राहतील. आमची दुबईत हाय बंगला, आम अमेरिका चीन, दुबईत UAE, हाय हाँगकाँग, बंगला बांगलादेश. ठीक आहे. हे 5 देश जे आहेत 19-20चे पण आणि 20-21चे पण, एकूण 10, हे तुमच्या लक्षात राहतील आता इझिली. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे राज्यांचा जो क्रम आहे या निर्यातीमध्ये, याच्यावरती प्रश्न 100% बनू शकतो कंबाईनच्या दृष्टीने. कारण राज्यांचा वाटा जो आहे तो विचारला जातो आणि यापूर्वी पण विचारलेला आहे आयोगाने. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगेन 19-20 आणि 20-21चा जो क्रम आहे ना, त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. मग जर 2019-20चा विचार केला तर सर्वाधिक निर्यातीमध्ये वाटा कुठल्या राज्याचा होता, तो होता महाराष्ट्राचा 20.7%, त्यानंतर गुजरात 20.3%, त्यानंतर तामिळनाडू 9.6%, उत्तर प्रदेश 5.4% आणि कर्नाटक 5.3%. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा निर्यातीतला वाटा हा सर्वाधिक होता भारतामध्ये. ठीक आहे. म्हणजे बाहेरच्या देशात जी निर्यात केली जाते तिथे जर भारतातल्या राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक वाटा असणारी पहिली राज्य कोणती, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक 2019-20 मध्ये. 2020-21 मध्ये हा क्रम थोडासा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 2020-21 मध्ये सर्वाधिक निर्यात केलेली आहे गुजरात या राज्यांनी. गुजरात 20.8%, महाराष्ट्र 20.1%, तामिळनाडू 9%, आंध्र प्रदेश 5.8% आणि उत्तर प्रदेश 5.6%. आता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, निर्यातीशी संबंधित जी राज्य आहेत, राज्यांचा क्रम आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. मग तो तुम्ही कसा लक्षात ठेवाल, ताऊजी असतात ना, ताऊजी, तर ताऊजीवरून लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपले ताऊजी काय करतात ना, काहीतरी मागवत आहेत सारखं. ताऊजी आपले कुठे आहेत, अगेन बाहेर आहेत, फॉरेन कंट्रीमध्ये. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता आपण जास्त निर्यात कुठे करतो, अमेरिकेला आहेत किंवा दुबईला आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुबईला आहेत आम लोगमध्ये, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्या ताऊजी जे आहेत ना ते सारखं काहीतरी मागवतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, इथून निर्यात करावी लागते ताऊजींना. किंवा आपल्या बंगल्यामध्ये आपण कोणाला ठेवलं, ताऊजींना ठेवलं आणि ताऊजींना आपल्याला निर्यात करावी लागते. मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल, मागे ताऊ म्हणजे ताऊ मागतायत. ठीक आहे. मागे ताऊ कर निर्यात, मागे ताऊ कर निर्यात. आता ताऊला तिकडे नेऊन ठेवलंय ना, मागतायत ताऊ सारखं काहीतरी, मग तू बस निर्यात करत. ठीक आहे. मागे ताऊ कर निर्यात. मा म्हणजे महाराष्ट्र, गे म्हणजे गुजरात, ता म्हणजे तामिळनाडू, उ म्हणजे उत्तर प्रदेश आणि कर म्हणजे कर्नाटक. इझी आहे. मागे ताऊ कर निर्यात, मागतायत ताऊ कर निर्यात, मागतायत ताऊ कर निर्यात. म्हणजेच निर्यात करणाऱ्या राज्यांचा क्रम,
तर ट्रिक कशाची आहे हेही लक्षात राहते, आणि दुसरं म्हणजे जे कन्फ्युजन होतं ना की कुठली ट्रिक कशाची हे लक्षात नाही, तर असलं काहीही तुमचं इथे कन्फ्युजन होणार नाही. मग आता 19-20ला आपण ताऊचा फार विचार केला, ताऊला जे काही पाहिजे ते आपण पाठवून दिलं. मागे ताऊ कर निर्यात, जे ताऊनी जे काही मागितलं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक ते आपण देऊन टाकलं. आता मात्र आपण काय करतोय, आपली प्रायोरिटी कोण आहे, आपली आई. मग आपल्याकडे गाई जी आहे तिला माता मानलं जातं. तर आता इथे तुम्ही काय केलं, 19-20ला ताऊला निर्यात केली. आता तुमची प्रायोरिटी कोण आहे, तुमची आई आहे. मग तुम्ही काय म्हणाल, गौमाता आमची आऊ आहे. आऊ म्हणजे आई. ठीक आहे, गौमाता आमची आऊ आहे आणि तिच्यासाठी आम्हाला निर्यात करायची आहे. आता आमची आई पण तिकडे गेली आहे, तर गौमाता आमची आऊ आहे, तिला आम्हाला निर्यात करायची. गौमाता, गौ म्हणजे गुजरात, मा म्हणजे अगेन महाराष्ट्र, ता म्हणजे अगेन तामिळनाडू, त्यानंतर आ म्हणजे आंध्र प्रदेश आणि उ म्हणजे उत्तर प्रदेश, आणि कर निर्यात म्हणजे निर्यात करणाऱ्या राज्यांचा क्रम. आणि हेही मी तुम्हाला म्हटलं की आधी ताऊचे लाड केले, आता आईचा विचार करायचा आहे. म्हणजेच 20-21ला आऊ आहे, गौमाता आऊची ट्रिक 20-21ला येते आणि ताऊची ट्रिक 19-20ला येते. 19-20चा क्रम आणि 20-21चा क्रम दोन्ही तुमच्या लक्षात राहील. रिपीट करूयात, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मागे ताऊ, कर निर्यात 19-20ला. 20-21ला गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गौमाता आऊला कर निर्यात. ठीक आहे, हे झालं निर्यातीचा राज्यांचा क्रम. आता निर्यातीच्या बाबतीत वस्तूंचा जर वाटा पाहायचं म्हटलं तर इन जनरल आपण फक्त हा वस्तूंचा वाटा पाहूयात. 19-20ला जो होता, सर्वाधिक पेट्रोलियम उत्पादने आहेत, त्यानंतर मोती आणि मौल्यवान खडे आहेत, त्यानंतर औषधी उत्पादने आहेत, त्यानंतर दागिने आहेत आणि त्यानंतर लोह व पोलाद आहे. तर जसं तुम्ही इकडे आयातीचं लक्षात ठेवलं ना नवरा बायकोचं करून, तसंच तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, की म्हणजे नवऱ्याचं पेट्रोलियम उत्पादनं जे आहेत, म्हणजे आता ह्या दोघांची एवढी भांडणं व्हायला लागली की तो म्हटला की ठीक आहे, मी जे काही मागवले ते मी परत करून टाकतो. मग त्यांनी पेट्रोलियम उत्पादने परत केली, महागडीवाली, पहिल्यांदा महागड्या वस्तू त्यांनी परत केल्या. मग बायकोनी पण तिचे मोती वगैरे देऊन टाकले. मग सासू म्हटली की आता या दोघांनी देऊन टाकले तर माझी म्हातारीची औषधं कशाला ठेवते, आणि तिची औषधं पण देऊन टाकली. ठीक आहे, तिची औषधं गेली. मग परत बायकोनी तिचं सोन्याचे जे दागिने आहेत, म्हणजे ते दागिने ते तिने दिले. आणि मग नवरा म्हटला की नाही, कच्चं पेट्रोल तर मला लागतंय, मी माझ्याकडे असणारं लोह पोलाद देऊन टाकतो. तर हे असं काहीतरी इमॅजिन करून लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की म्हणजे का असं आहे, कुठल्या वस्तूचा व्यापार. पण हे ज्यावेळेला तुम्ही राज्यसेवेची वगैरे तयारी करता किंवा एक्झामच्या आधी ज्यावेळेला तुम्हाला इकॉनॉमी समजून घ्यायची, त्यावेळेला इम्पॉर्टंट आहे. आत्ता आपण फोकस काय करतोय फक्त की एक्झाममध्ये प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे, या बेसिसवरती हे लेक्चर आहे. तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या पाहिजेत किंवा एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया आली पाहिजे, याच्यासाठी नाही, फक्त एक्झामच्या दृष्टीने काही कंटेंट लक्षात राहावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण हे लेक्चर घेतो. ठीक आहे, तर पेट्रोलियम उत्पादने, मोती व मौल्यवान खडे, औषधी उत्पादने, दागिने आणि लोह पोलाद यांची निर्यात जी आहे ती 19-20 मध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे. 20-21 मध्ये जर पाहिलं तर अगेन हा क्रम थोडासा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पेट्रोलियम उत्पादने सेम आहे, मात्र दुसऱ्या क्रमांकाला औषधी उत्पादने आहेत, जी की इथे तिसऱ्या क्रमांकाला होती, आणि मोती व मौल्यवान खडे जे आहेत ते तिसऱ्या क्रमांकाला आले. तर तुम्ही असं म्हणू शकता की यांचं डिसाईड झालं आधी काय पाठवायचं. नवरा पेट्रोलियम उत्पादने पाठवायला तयार झाला, बायको मोती मौल्यवानकडे पाठवायला तयार झाला, आणि सासू म्हटली की मी औषधी उत्पादने देते. पण बायकोला विश्वास नाही की सासू देईल की नाही, म्हणून बायको म्हटली नाही आधी तुम्ही द्या. म्हणजे परत काय आला, औषधी उत्पादने वरती आला आणि मोती व मौल्यवान खडे आले. नवरा पण म्हटला ठीक आहे बाई, माझं लोह पोलाद पण देऊन टाकतो. आणि मग शेवटी इलेक्ट्रिक मशिनरी आहे, इथे दागिने नाही आहे, हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण भारतातला आयात आणि निर्यात याच्यामध्ये असणाऱ्या देशांचा वाटा, वस्तूंचा वाटा, कुठली राज्य मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतात हे पाहिलेलं आहे. अगदी क्विकली एक रिवाइज करूया एकदा आणि त्याच्यानंतर मग आपण वाइंड अप करूया. ठीक आहे, आयात मूल्यातल्या वस्तूंचा जर वाटा पाहिला तर सर्वाधिक आयात कच्चे पेट्रोलियम, सोने, त्याच्यानंतर पेट्रोलियम उत्पादने, मोती व मौल्यवान खडे आणि त्यानंतर कोळसा व कोक. ठीक आहे, तर जो क्रम 19-20ला आहे तोच 20-21ला आहे.
ट्रिक काय आहे, नवरा म्हणतो की मला कच्चं पेट्रोल पाहिजे, बायको म्हणते मग मला सोनं पाहिजे. नवरा म्हणतो तू जर म्हणजे मी मागवलं म्हणून मागवते ना, तर मग मला आता पक्क पेट्रोल पाहिजे, पेट्रोलियमचं उत्पादन पाहिजे. बायको म्हणते मग मला पण आता मोती किंवा मौल्यवानकडे पाहिजेत. सासू म्हणते कोळसं झालं तुमच्या त्या मागण्यांचं आणि तुमच्या त्या आयातीचं. 19-20चा सेम क्रम. आयात मूल्यातल्या देशांचा जर वाटा पाहिला तर हा क्रम लक्षात राहिलाच पाहिजे की चीनकडून आपण मॅक्झिमम आयात करतो. चीन, अमेरिका, दुबई या 3 देशांमधून सौ इरा यांनी काही वस्तू आयात केलेल्या आहेत. सौ इरा यांनी आयात केल्या अगोदर म्हणजे 19-20ला. म्हणून सौ इराणचे जे हजबंड आहेत त्यांना असं वाटलं की ती मागवते तर मी पण मागवणार. मग चीन, अमेरिका, UAE वरून त्यांनी स्वीट मागवलं 100 रुपयाचं. सो 100 रुपये, $100, 100 करोड काहीही लक्षात ठेवा. ठीक आहे, सौ हा आकडा लक्षात ठेवायचा. सौदी अरेबिया लक्षात राहिलं पाहिजे. चीन, अमेरिका, दुबई, चीन, अमेरिका, UAE, स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया. ठीक आहे. त्याच्यानंतर निर्यातीचा जर विचार केला तर सर्वाधिक निर्यात जी आहे ती आपण दुबईचे आम लोक यांच्यासाठी करतो, म्हणजे अमेरिकेला करतोय. अमेरिका, UAE, चीन, हाँगकाँग, सिंगापूर. ट्रिक काय आहे, आम दुबईची हसी परत मिळवण्यासाठी आम्ही निर्यात केली. आम दुबईची हसी अमेरिका, UAE, चीन. दुबई म्हणजे UAE हे आपण कोडवर्ड सांगितलेलं आहे मी तुम्हाला. आम दुबईची हसी अमेरिका, UAE, चीन, हाँगकाँग, सिंगापूर. आणि तिथले लोक आता आनंदी झाले म्हणून आम्ही तिथे बंगला बांधला. आमचा दुबईत हाय बंगला, आमची दुबईत हाय बंगला निर्यात करतोय चांगला. ठीक आहे, आमची अमेरिका, चीन, दुबई, UAE, हाय बंगला म्हणजे हाँगकाँग आणि बांगलादेश. बंगला म्हणजे बांगलादेश आणि तिकडे आम्ही निर्यात करायला लागलो. तर सुरुवातीला दुबईचे लोक दुःखी होते, नंतर ते खुश झाले म्हणून आम्ही बंगला बांधला. म्हणजे कुठली ट्रिक 2019-20ची आणि कुठली 20-21ची हे पण तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर 19-20 आणि 20-21ला जर राज्यांचा क्रम पाहिला निर्यातीमध्ये सर्वाधिक वाटा, तर पहिल्यांदा आपण ताऊला निर्यात केली आहे. मागवते ताऊ कर निर्यात, मागवते ताऊ किंवा मागे ताऊ कर निर्यात. आणि नंतर गौमाता आऊला आपण निर्यात केलेली आहे. मग मागे ताऊ कर निर्यात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांना 19-20 मध्ये आपण सर्वाधिक निर्यात केलेली आहे. 20-21 मध्ये या राज्यांनी सर्वाधिक निर्यात केलेली आहे. आणि 20-21 मध्ये गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांनी सर्वाधिक निर्यात केलेली आहे. 19-20ला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे, गुजरात दुसऱ्या क्रमांकाला आहे. 20-21ला गुजरात प्रथम क्रमांकाला आहे, महाराष्ट्र द्वितीय क्रमांकाला आहे. हे लक्षात ठेवा. मागे ताऊ कर निर्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक निर्यात 19-20ची निर्यात. आणि 20-21ची ट्रिक जर पाहिली तर आऊला करायची गौमाता, आऊला निर्यात करायची. गौ म्हणजे गुजरात, मातामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आऊमध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि निर्यात म्हणजे निर्यातीचा क्रम. निर्यात मूल्यात वस्तूंचा जर वाटा आपण पाहिला तर पेट्रोलियम उत्पादने सर्वाधिक प्रमाणात आपण निर्यात करतो. त्यानंतर मोती मौल्यवानकडे, औषधी उत्पादने, दागिने आणि लोह पोलाद हे होतं 19-20चं वस्तूंचा वाटा. 20-21ला पाहिलं तर पेट्रोलियम उत्पादने, औषधी उत्पादने, मोती व मौल्यवानकडे, लोह व पोलाद आणि इलेक्ट्रिक मशिनरी. मग जसं आपण सुरुवातीची ट्रिक घेतली तीच ट्रिक फक्त आपल्याला इथे फिरवून घ्यायची आहे की खूप जास्त भांडणं व्हायला लागली या तिघांची. म्हणून मग नवरा म्हटला की मी माझी पेट्रोलियमची उत्पादनं जी आहेत ती मी निर्यात करतो, वापस देऊन टाकतो. बायको म्हणते ठीक आहे, मी माझे पण मोती आणि खडे वापस देऊन टाकते. सासूबाई म्हणतात की चला आता माझ्या म्हातारीची औषधं पण घेऊन टाका. मग परत बायको तिचे दागिने पण देऊन टाकते. नवरा त्याचं लोह पोलाद जे आहे ते पण देऊन टाकतो. मात्र हे सुरुवातीला द्यायचं ठरतं त्यांचं, पण हे देत नाहीत का? कारण सूनबाईला असं वाटतं की सासूबाई देणार नाही. मग नवरा त्याचे पेट्रोलियम उत्पादनं प्रामाणिकपणे देतो, पण सून म्हणते की नाही आधी सासूबाईंची औषधं परत द्या, मग मी माझे मोती आणि मौल्यवानकडे देते. मग सासू औषधं देते, सून मोती व मौल्यवानकडे देते. तर अशा पद्धतीने काहीतरी ट्रिक करून हा कंटेंट लक्षात राहणं हे गरजेचं आहे. आय जस्ट होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. भारताचा परकीय व्यापार याच्यातले अवघड वाटणारे जे पॉईंट आहेत ते तुमच्या आता लक्षात राहिले असतील. एक्झाममध्ये कसाही प्रश्न आला, जर या टॉपिकवरती प्रश्न आला ग्रुप बी किंवा ग्रुप सीला, तर तो प्रश्न तुमचा चुकणार नाही जर तुम्ही हे व्यवस्थितपणे आत्ता ऐकलं असेल आणि समजून घेतलं असेल तर. आणि या ट्रिकला रिवाईज करायची पण गरज नाही पडणार, कारण जनरली जशी फिल्मची स्टोरी, एखादी गोष्ट वगैरे तुमच्या लक्षात राहते ना, तसं हे तुमच्या लक्षात राहून जाईल. कारण स्टोरीच्याच माध्यमातून आपण प्रत्येक ट्रिक पाहिलेली आहे. म्हणजे फक्त इनिशियल्स घ्यायचे आणि काहीतरी बनवायचं आणि ट्रिक म्हणून ते विद्यार्थ्यांना द्यायचं आणि मग मुलं परत त्याच्या ते एवढी घोकंपट्टी करत बसतात ना,
की ती ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी जेवढे तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात तेवढ्यात एका चॅप्टरऐवजी 2 चॅप्टर तुमचे रीड करून आणि समजून घेऊन लक्षात पण राहतील. पण मुलांना हेही नाही कळत, ते उगीचच म्हणजे आहेत काहीतरी इनिशियल्स आहेत म्हणून ते ट्रिक जे असते ते घेतात निमोनिक्सची ट्रिक आणि ते पाठ करत बसतात. तर ट्रिक्स हा पाठ करायचा विषय नसतो. जे काही तुम्ही पाठ केले, जे काही तुम्ही अभ्यासले ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक असतात. पण आपल्याकडचे विद्यार्थी ट्रिक्सच पाठ करत बसतात. सो असं काही करू नका. जेवढं इझी करून तुम्हाला लक्षात ठेवता येईल तेवढं ते इझी करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कुठलीही ट्रिक ज्या वेळेला तुम्ही घेताय कोणाचीही त्यावेळेला त्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्या. म्हणजे जर मी तुम्हाला सरळ सरळ असं म्हटलं असतं चीन, अमेरिका, UAE, इराक किंवा इकडे जर मी सांगितलं असतं मागे ताऊ कर निर्यात, मागे ताऊ कर इतकंच सांगितलं असतं, गौमाता आऊ इतकंच सांगितलं असतं, तुमच्या म्हणजे आत्ता जेव्हा व्हिडिओ पाहते तेव्हा लक्षात राहिलं असतं. पण जेव्हा ॲक्च्युअल एक्झामची वेळ येते ना त्यावेळेला कळतच नाही की हे आयातीचं आहे की निर्यातीचं आहे, 19-20चा क्रम आहे की 20-21चा क्रम आहे. तर मी तुम्हाला कुठला क्रम आहे म्हणजे 19-20चा आहे की 20-21चा आहे हेही सांगितलंय. आयातीचं असेल तर आयातीसाठी काय लक्षात ठेवायचं ते पण ट्रिकमध्येच सांगितले. निर्यात असेल तर निर्यातीसाठी काय लक्षात ठेवायचं ते पण तिथेच सांगितले. म्हणजे आमचा दुबईत हाय बंगला पण तो निर्यातीसाठी आहे की आयातीसाठी आहे हे तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. म्हणून कुठलीही ट्रिक सांगताना तो पूर्ण पॉईंट जो आहे तो तुमच्या लक्षात राहावा या दृष्टीनेच त्या ट्रिक आहेत आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. सो बाकी कोणाला नाही झालं ते मला माहिती की 90 डेज चॅलेंजमधले विद्यार्थी यूज टू झाले, त्यांना आता माहिती की हे कसं सगळं लक्षात ठेवायचं आहे आणि ट्रिक्स कशा पद्धतीने काम करतात. त्यामुळे त्यांना तरी डेफिनेटली याचा फायदा झाला असेल. तुम्ही 90 डेजमध्ये नसाल पण 180 डेज किंवा 120 डेज चॅलेंज फॉलो करत असाल आणि तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल आणि हा व्हिडिओ स्पेसिफिकली जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. 8 ऑक्टोबरच्या एक्झामपूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण या टॉपिकसाठी स्टुडंट खूप स्ट्रगल करतात. सो कुठेतरी तुमचं स्ट्रगल थोडा कमी होईल. आणि जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील, असेच व्हिडिओज पाहिजे असतील, जसं की अजूनही काही कंटेंट आहे इकॉनॉमिक्समधला जसं की FDI वगैरे जे लक्षात ठेवायला कठीण जातं, तर त्याच्याशी संबंधित या टाईपचे जर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल. आणि त्याचपूर्वी आणखी एक गोष्ट सांगते की राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा राज्यघटनेतली कलमं असतील किंवा खूप सगळे असं घाट असतील, खूप सगळ्या गोष्टींच्या ट्रिक्स ऑलरेडी वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओज. त्यामुळे जर तुम्ही ते पाहिले नसतील तर एक्झामच्या पूर्वी नक्की पहा. तुम्हाला खूप मोठा कंटेंट लक्षात ठेवण्यासाठी या ट्रिक्स फार हेल्पफुल ठरतील. ठीक आहे. सो नेहमीप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.